9th मॅथमॅटिक्स 9वी गणित मध्ये 5वा चॅप्टरचं हेडिंग टाका. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हरायबल्स. 2 चलातील रेषीय समीकरणे. बघा काही गणित शिकवणार आहे अगोदर. याच्यामध्ये तुम्हाला व्हरायबल म्हणजे चल म्हणजे अक्षर किती दिसलेत? एकच आहे. कुठं 2 दिसले तुम्हाला अक्षर? कुठं 3 दिसलेत अक्षर? अक्षर किती दिसलेत? 1. यम. याला म्हणायचं वन व्हरायबल, एक चल असलेलं. कळालं? मग हे कसं सोडवायचं तुम्ही 6वी 7वी 8वीत शिकलेलं आहे. या व्हरायबल चलासोबत +3 आहे +3 आहे तिकडं पाठवा. 5 मधून 3 गेले, 5 मधून 3 गेले, 2. आलं का लक्षात? हा, या पण इक्वेशन मध्ये तुम्हाला किती व्हरायबल दिसलेत, किती चल दिसलेत? 2 कोण म्हणले हो? मला कळणार गेलं. कुठे 2 दिसलेत तुम्हाला? एक व्हरायबल आहे, एक चल आहे वाय. बरोबर आहे. आता ह्याला कसं सोडवायचं तुम्ही 7वी 8वी मध्ये शिकलेलं आहे. बघा हे +8 + 8 आहे तिकडं पाठवा. -8. बरोबर. 3y बरोबर 22 मधून 8 गेले 40. हे 3 तिकडे गेलं. 3 न 14 ला जाते का? नाही. हेच तुमचं उत्तर. आलं का लक्षात? याच्यामध्ये व्हरायबल म्हणजे चल कोण आहे? x. त्याच्या सोबत कोण आहे? 3. कुण्या रूपात आहे? डिवायडेशन, भागाकारात आहे. तिकडं गेलं. बेत्रेक 6. कळालं? हा, दोन पी बरोबर p + 4/9. तुम्हाला इथं दिसताना 2 व्हरायबल आहेत पण सेमच आहेत. त्याला 2 व्हरायबल म्हणायचं नाही. दोन्ही ठिकाणी असलेलं पीच आहे म्हणून त्याला एक चल 1 व्हरायबलच म्हणायचं. तुम्ही म्हणसाल धड्याचं तर नाव 2 चलातील, मग ही आधी थोडी उजळणी असते आणि मग तिकडं वळतो आपण. हे पी ला इकडं घ्या. 2p आणि हे p इकडं आलं की -p बरोबर 4/9. 2p मधून p गेले p बरोबर 4/9. तर काल p बरोबर 4/9. p = 4/9.
व्हरायबल म्हणजे चल कोण आहे? यक्स. त्याच्या सोबत कोण आहे? +5 अधिक 5 आहे. तिकडं पाठवा. 14 मधून 5 गेले 9. या दिलेल्या अरे पिटले कोण बी लिहून घ्या ना गेले रे, सगळे गप बसल्या. तर तू का बरं लिहिलंयस? आलायस उशिरा. दिलेल्या गणितामध्ये व्हरायबल म्हणजे चल कोण आहे? वाय. त्याच्या सोबत कोण आहे? 8. हे इकडे कोणतं साइन आहे? तिकडं पाठवा. -y बरोबर 2 - 8. -y बरोबर 8 मधून 2 गेले -6 प्लस y इज इक्वल टू 6. y बरोबर 6. आलं का लक्षात? हा, घ्या लिहून गणित सगळं.
जे धड्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स, दोन चलातील एक सामायिक समीकरणे, हाच धडा जशाच तसा आता तुम्हाला 10वीला पहिलाच धडा आहे पार्ट 1 मधला, आणि आपण तोच अगोदर शिकवत होतो. त्याच्यामुळं तुम्हाला आता जे गणित मी शिकवलेलं ते 10वी साठी महत्वाचे गणित आहेत. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. x plus y is equal to 10, कॉमा, तिथपर्यंत एक इक्वेशन असते. x मायनस y बरोबर 4, ते एक इक्वेशन असतं. या इक्वेशनला, या समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म, प्रमाण रूप कधी म्हणायचं सांगतो तुम्हाला. दिलेल्या इक्वेशन मध्ये दोन व्हरायबल, दोन चल आहेत का, x y, बरोबर. म्हणून या धड्याचं नाव काय, टू व्हरायबल्स, दोन चलातील. ते जे दोन चल आहेत ते सिरियल नाहीत का बघायचं, म्हणजे अल्फाबेटिक इंग्रजीमध्ये. पहिलं x, त्याच्यानंतर y, आणि बरोबर संख्या आहे का बघायचं, बरोबर संख्या. कधी पण तुमच्या लेफ्ट साइडला, डाव्या हाताला दोन्ही व्हरायबल यावं, दोन्ही चल यावं, ते बी अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये, आणि बरोबर संख्या यावं. तुम्ही म्हणसाल मग कसं राहतं वेगळं. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, हे प्रमाण रूपात नाही. का बरं नाही, x इकडं आहे, संख्या तिकडं आहे, आणि y तिकडं आहे. मग ह्याला म्हणायचं नाही प्रमाण रूपात, मग ह्याला प्रमाण रूपात करता येते. कसं करणार, हे x तिकडलं y इकडं घ्या, कसला आहे y तिकडं, वजा मायनस इकडं घ्या, संख्या तिकडच ठेवा. आता झालं की नाही प्रमाण रूपात. जर दिलेलं असेल तर चांगलंच आहे, दिलं नसेल तर आपल्याला ते करून घ्यावं लागतंय. अजून एक बघा, प्रमाण रूपात आहे का, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, नाही. कसं पाहिजे आपल्याला, x y आणि बरोबर संख्या. इथे x आहे, त्याला जोडून कोण पाहिजे आता आपल्याला, त्यानं तिकडं आहे y, त्याला इकडं आणा. कसला आहे y तिकडं, इकडं आल्यावर, आणि संख्या आपल्याला तिकडं पाहिजे, इकडं आहे, इकडली संख्या तिकडं पाठवा. हे झालं स्टँडर्ड रूपात, बरोबर आहे. कोणते दोन व्हरायबल आहेत, या मानियान अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये, इंग्रजीच्या अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये अगोदर कोण नंतर कोण आहे तेवढं सांगा मला. अगोदर यम आणि नंतर, मग तुम्हाला कोण पाहिजे आता डावीकडे तुमच्या, यम, त्याच्यानंतर आणि बरोबर संख्या. मग यम तिकडं आहे, वजा इकडं ना, यन इकडलं इकडंच ठेवा, अधिक यन, संख्या तिकडली तिकडंच ठेवा. जर तुम्हाला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे प्रमाण रूपात जर नाही दिलं तर ते प्रमाण रूपात करता येते. आता हे दिलेले दोन इक्वेशन असतात कधी बी, दोन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूपात आहेत का, का बरं आहेत सांगा बरं.
एक्स त्याला जोडून वाय आणि बरोबर संख्या आहेत का? दुसरं बी आहे का? एक्स त्याला जोडून वाय बरोबर संख्या. तर एकाला 1 आणि एकाला 2 नाव देऊ. आलं? दुसरं काय? आलं का? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यावरच त्याला 1 आणि 2 नाव द्यायचं. जर गणितात दिलं नसेल तर बदलायचं आता मी केल्यासारखं आणि मगच त्याला 1 आणि 2 नाव द्यायचं. कळालं? आता या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये एक्स चे टर्म सारखे आहेत का वायचे? दोन्ही बी आहेत. इथं एक्स बी सेमच आहे, वाय बी सेमच आहे. एक्सचा साइन कसला आहे? सेम आहे. वायचं साइन कसं आहे? डिफरंट आहे, वेगवेगळं आहे. वरी प्लस वाय आहे, खाली मायनस वाय आहे. तुम्हाला आता ह्याच्यामधलं एक व्हरायबल इलिमिनेट करायचं, काढून टाकायचं आहे. जर मला एक्स काढून टाका वाटलं तर एक्सचं चिन्ह साइन कसं आहे? सेम आहे. सबस्ट्रॅक्शन करावं लागतंय. सारखं चिन्ह असलेलं, सेम साइन असलेलं जर तुम्ही काढायचं ठरवलात तर तुम्हाला वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करावं लागतंय. आणि जर साइन डिफरंट असेल, चिन्ह वेगवेगळं असेल आणि त्याला काढून टाकायचं असेल तर तुम्हाला बेरीज ॲडिशन करावं लागतं. मग आता इथं सबस्ट्रॅक्शन बी केल्यावर गणित येत आहे आणि ॲडिशन केल्यावर बी येते. असं का बरं? कारण इथं एक्स बी सारखे आहेत, वाय बी. काही गणितात कुठलं तरी एक सारखं राहतंय, काही गणितात तर काही पण सारखं राहत नाही. ते सगळंच शिकायचे आहेत आपल्याला. आता इथं योगायोगानं कोण सारखा? एक्स बी सारखा आहे, वाय बी. मग अशा वेळेस ॲडिशन करायचं बेरीज का वजाबाकी करायचं सबस्ट्रॅक्शन? शक्यतो ॲडिशन बेरीज करायचं आधी बघायचं, सोपी जाते जरा. मग मला वाटलं की आता आपण ह्या दोघांचं बेरीज कराव, ॲडिशन कराव. म्हणजे माझ्या डोक्यात कुणाला कट करायचं आलं? वायला. कुणाला कट करायचं आलं? वायला. खूप महत्वाचे गणित आहेत बरं का 10वी साठी. हे कळालं तर 10वीचे कळतात. म्हणून बघा, ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन करा. आपण काही 10वीचे बी गणित घेणार आहोत हे झाल्यावर. आधी 9वीचे पूर्ण झाले की थोडे घेऊ, सगळे नाही, कारण खूप मोठा धडा आहे 10वी मध्ये तो. म्हणजे थोडंफार तरी तुम्हाला आलं पाहिजे. मग आता मला याची बेरीज करावी वाटलेले. by adding equation 1 and 2. सांगा काय आहे 1? x प्लस y बरोबर 10, x मायनस y बरोबर 4. ॲडिशन x प्लस x प्लस y आणि मायनस y कट झाला. 10 प्लस 4. आलं का लक्षात? आलं का लक्षात? 10 प्लस 4 40. हे 2 इकडं मल्टिप्लिकेशन आता केल्यासारखं. सांगा बरं कसं सांगा? x बरोबर 14 डिवायडेड बाय 2. x बरोबर 2 7 40. आलं? एक उत्तर आलं. आता x बरोबर 7. आता हे आलेलं उत्तर, आन्सर 1 किंवा 2, 1 किंवा 2 कुठं बी ठेवा, उत्तर तेच येणार वायचं. तुम्हाला कुठं बी जर ठेवलं तर उत्तर तुमचं तेच येणार आहे.
बघा आता कुठे ठेवू मी हे माझ्या मनावर मला जे सोपं वाटतंय तिथं मी 1 मध्ये ठेवलेला सबस्टिट्यूट x is equal to 7 in equation 1 x बरोबर 7 समी 1 मध्ये ठेवून सांगा 1 काय x प्लस y बरोबर 10 x अधिक y बरोबर 10 ठेवा किंमत x किती आहे 7 प्लस y बरोबर 10 हे 7 तिकडे जाऊन मायनस झालं y बरोबर 10 मायनस 7 y बरोबर 3 दोन्ही उत्तर आले आता उत्तर कसं लिहायचं बघा अधिक कंसात x ची किंमत सांगा काय 7 कॉमा पुन्हा y ची इज द सोल्यूशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बरोबर मराठी माध्यमाच्या लिहायचं 7 वजा 3 हे दिलेल्या एक सामायिक समीकरणाचे उकल आहे कळालं का अजून एकदा बघा गडबड करू नका गडबड करायचं नाही काहीच कारण जे बी धडे महत्वाचे आहेत त्याच्यासाठी कुठलाच अडचण डोक्यात ठेवायची नाही कॉमा दिलेला असतंय कॉमा पर्यंत एक इक्वेशन असतं आणि कॉमाच्या पुढे एक इक्वेशन असतं दिलेले इक्वेशन दिलेले समीकरण स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूपात आहेत का बघा प्रमाण रूप म्हणजे कसं x त्याला जोडून y आणि बरोबर संख्या आहे म्हणून त्याला मी इक्वेशन 1 समीकरण 1 नाव दिलं दुसरं ते पण आहे म्हणून त्याला नाव दिलं 2 ह्याच्यामध्ये x सेम आहे का y सेम आहे दोघं बी सेम आहेत x चं साइन सेम आहे x चं चिन्ह सारखं आहे y चं साइन डिफरंट आहे y चं चिन्ह वेगवेगळं आहे ज्यांचं साइन वेगवेगळं आहे त्यांच्यासाठी ॲडिशन म्हणजे बेरीज करायची म्हणून आपण चिन्ह वेगवेगळं असलेलं इलिमिनेट करू काढून टाकू म्हणून मी का केलं समी 1 व 2 ची बेरीज केली बाय ॲडिंग इक्वेशन 1 and 2 x प्लस x प्लस y मायनस y कट 10 प्लस 4 हे 2 इकडं भागाकारात आलं बेस 37 14 x बरोबर 7 आलं आता ही किंमत 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा उत्तर तेच येते सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 x बरोबर 7 समी 1 मध्ये ठेवून x अधिक y बरोबर 10 x ची किंमत ठेवलं 7 अधिक y बरोबर 10 इकडं आलं वजा 10 मधून 7 गेले 3 10 मधून 7 गेले 3 आता उत्तर कसं लिहिणार ब्रॅकेट मध्ये पहिलं कोणाची व्हॅल्यू अल्फाबेटिक मध्ये कोण अगोदर येते ते किती 7,3 is the solution of a given simultaneous equation हे दिलेल्या एक सामायिक समीकरणाचे उकल आहे लिहून घ्या
प्रॅक्टिस घेऊयाची गणितांची.